आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या महाराष्ट्रात दोन गोष्टींची चर्चा होते. एक नाशिकचा कॅप्टन खरात आणि दुसरं साताऱ्यातलं राजकारण. खरं दोन्ही गोष्टींसंदर्भातल्या या ज्या राजकीय घटना घडामोडी आहेत त्या विविध पक्षाशी संबंध आहेत. एक आहे शिवसेना आणि भाजप, दुसरं आहे राष्ट्रवादी. त्यामुळे या दोन घटना महाराष्ट्राच्या एकूण राजकारणात प्रचंड चर्चेला येत असतानाच याच प्रकरणावरून मित्र पक्षात महायुतीत वादाला सुरुंग लागलेला आहे. हा सुरुंग किती पेटणार, त्याचे हादरे कुठपर्यंत बसणार, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण साताऱ्यात ज्या पद्धतीनं भाजपनं शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना बाजूला ठेवून आपली सत्ता जिल्हा परिषद आणली, ते पाहता भविष्य काळात भाजप काय करणार याचा संदेशच एक प्रकारे दिला गेलेला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी संदर्भातला जे काय गेल्या दोन महिन्यातले जे काय निर्णय झाले तेही पाहता पक्ष राष्ट्रवादी, पण चालवतात कोण हे आपल्याला सहज लक्षात येईल. या सगळ्या पार्श्वभूमीवर 2 दिवस विधानसभेपासून ते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत साताऱ्यातलं राजकारण प्रचंड तापलेलं आहे. एकीकडं मुख्यमंत्र्यांच्या शेजारीच उभं राहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की महाराष्ट्रात लोकशाहीचा खून झाला जो आजपर्यंत कुठेही झाला नव्हता. आणि त्याच क्षणी मुख्यमंत्री उत्तर देतात, जे झालं त्याची चौकशी केली जाईल आणि कारवाई होईल. एका 20 सेकंदात गेले 2 दिवस जे काय सुरू होतं त्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला. आता निश्चितपणे चौकशी होईल, कारवाई होईल, पण जे झालं ते प्रशासन कुणाच्या दबावाखाली आहे, कुणाचं ऐकून काय कुठपर्यंत जाऊ शकतं, पोलीस काय करू शकतात याचा पुरावाच साताऱ्यानं दाखवून दिला आहे. खरं तर भाजप, सेना आणि राष्ट्रवादी हे मित्र पक्ष, हे महायुती, पण महायुतीला सुरुंग लागला सांगलीतून. कोल्हापुरात महायुतीला सुरुंग लागला नाही, निवडणुकीत लागला, पण जेव्हा पदाधिकारी निवडीची वेळ आली तेव्हा मात्र सगळे एक झाले. मात्र सांगलीत सुरुंग लावला भाजपला, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं. त्याचे पडसाद साताऱ्यात निश्चितपने उमटले आणि भाजपनं जशास तसे उत्तर साताऱ्यात दिले. सांगलीत भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकला असता जर राष्ट्रवादी आणि शिवसेना सोबत असती तर, पण सोबत भाजपच्या न जाता ते महाविकास आघाडीबरोबर गेले आणि त्याचाच वचपा भाजपनं साताऱ्यात काढला. पण हा वचपा काढत असताना त्यांनी जी काय नीती वापरली ती मात्र निश्चितपणे लोकशाहीचा खून करणारीच होती. कारण खोट्या गुन्ह्यात अडकवणं, अपहरण न होताही अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करणं, 2 सदस्यांना उचलून नेणं, त्यांना अटक करणं, मतदानापासून रोखणं, मतदान झाल्यानंतर सोडणं, या सगळ्याच गोष्टी संशयास्पद निश्चित होत्या. आणि राजकीय ताकदीचा वापर, गैरवापर कसा केला जातो याचं उत्तम उदाहरण होतं. खरं तर दोन्ही बाजूनं मंत्री होते, मंत्र्यामध्येही युद्ध होतं. सत्ताधारी मंत्री जिंकले, खरं तर सगळेच सत्ताधारी मंत्री होते. त्या ह्याच्यात शिंदे सेनेचे मंत्री शंभूराज देसाई हरले, जखमी झाले. त्यांनी राग विधानसभेत निश्चितपणे व्यक्त केला, घटनाक्रम सांगितला आणि तो सांगितल्या उपसभापती नीलम गोरे यांनी पोलीस अधीक्षकासह अनेकांना, जवळजवळ 100 पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश दिले. पण काही तासातच सभापतींनी हे आदेश स्थगित केले. म्हणजे शिवसेनेच्या सभापतींनी, मूळ पक्ष शिवसेना नीलम गोरेंचा, त्यांनी आदेश दिले कारवाईचे,
पण भाजपच्या असलेल्या राम शिंदे यांनी सभापतींनी आदेश स्थगित केले. म्हणजे हा दोन पक्षातला वाद आहे, उपसभापती आणि सभापतीमधला वाद आहे. भाजपच अंतिम निर्णय घेऊ शकतो हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. एकीकडं अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षातले जे काही नेते आहेत, तटकरे असू दे, पटेल असू दे, हे आता भाजपच्या हातातले भावले झालेत, यात शंका नाही. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आपल्या विरोधात काही करू शकणार नाही याची खात्री भाजपला आहे. तशीच खात्री आता शिंदे सेनेच्या एकूण नेत्यासंदर्भात व्हावी यासाठीच ही धडपड आहे. खरं तर गेल्या 1.5 वर्षात अनेकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या इच्छेला लगाम घालण्याचं काम पहिल्या दिवसापासून, म्हणजे पहिल्यांदाच मुख्यमंत्री व्हायचं होतं एकनाथ शिंदेना, पण होऊ शकलं नाही. दुसरं उपमुख्यमंत्री झाल्यानं त्यांना गृह खातं पाहिजे होतं, ते मिळालं नाही. अनेकांना मनासारखं मंत्रिपद मिळालं नाही. सगळ्या बाबतीत भाजपनं आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रोखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांना माहीत आहे की एकनाथ शिंदे यांनी जर या सत्तेतनं बाहेर पडले तर या सत्तेला काही फरक पडत नाही, कारण त्यांच्याकडे 122 आहेत, राष्ट्रवादीचे 40. सत्ता अतिशय व्यवस्थित राहू शकते. त्यामुळं गरज शिवसेनेची सध्या तरी भाजपला नाही. 2029ला निश्चितपणे 100% भाजप ही चाल निवडणुकीत विधानसभेच्या असणार हे नक्की आहे, आणि त्याची सुरुवात आत्ता झालेली आहे. जे एक जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचं काम सुरू झालं आहे. भाजपची पश्चिम महाराष्ट्रात ताकद वाढवण्याचं काम सुरू झालं आहे. राष्ट्रवादीची पश्चिम महाराष्ट्रात ताकद होती, सातारा सांगलीत काही प्रमाणात होती, कोल्हापुरात काही प्रमाणात होती, पण या सगळीकडं आता त्याला रोखण्याचं काम भाजपनं सुरू केलेलं आहे. सातारा हे त्याचं उदाहरण आहे, सांगली हे त्याचं उदाहरण आहे, याशिवाय कोल्हापुरातही तेच सुरू आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात भाजप वाढवत असताना मित्रपक्षांची ताकद कशी कमी करता येईल हे पाहिलं जात आहे. ज्या पद्धतीनं सभागृहात सातारा प्रकरण गाजलं, मंत्र्यांनी आपली बाजू लावून धरली, शंभूराजेंनी आपली बाजू लावून धरली, जयकुमार गोरेंनी आपली बाजू लावून धरली. त्यामुळं दिलेले निर्देश पुन्हा दुसऱ्या सभापतींनी मागे घेतले. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भाजप आणि शिवसेना यांच्यातले संबंध ताणले गेलेत याचा पुरावाच मिळाला. कारण मुख्यमंत्र्यांच्या शेजारी उभं राहून उपमुख्यमंत्र्यांनी म्हणणं की महाराष्ट्रात लोकशाहीचा खून झालाय हे धाडसी वाक्य आहे, आणि मुख्यमंत्र्यांनी ते ऐकून घेतलं आणि एका वाक्यात विषय संपवला की याची चौकशी केली जाईल. जे प्रकरण गेले 2 दिवस हे 2 दिवसाचे पडसाद नव्हते, गेले महिनाभर भाजपला बाजूला ठेवून शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता साताऱ्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता, आणि शेवटच्या दिवशी याला खो घातला तो भाजपनं. त्यामुळे महिनाभराचा हा राग एका दिवशी उमटला. त्याचे पडसाद आता विधिमंडळात निश्चितपणे उमटणार. आणखी 2 दिवस सभागृहाचं कामकाज चालू राहणार आहे. त्यामुळे कारवाई संदर्भातला निर्णय होणारच. निलंबन होईल, बडतर्फी होईल, किंवा एखाद्या ठिकाणी बदली केली जाईल, कोणास तरी राजीनामा होईल. या सगळ्या पार्श्वभूमीवर वातावरण थोडंसं थंड करण्याचा प्रयत्न होईल. पण ही सुरुवात आहे, ही ठिणगी आहे भाजप आणि शिवसेना यांच्यातली. राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी आता फुरफुरणार नाही याची खात्री भाजपला आहे. त्यामुळे शिंदे सेने संदर्भातलं त्यांचं आता जे काही राजकारण सुरू आहे ते शिंदे सेनेला रोखण्याचंच आहे. ज्या पद्धतीनं अनिल परब यांनी काल मागणी केली, तुमच्यावर अन्याय झालाय, लात मारा सत्तेला आणि बाहेर पडा हिम्मत असेल तर, पण सध्या ही हिम्मत दाखवण्याची हिम्मत कुठल्याच पक्षात नाही, कारण सगळ्यांना सत्ता हवी. जरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना वाटलं की आपण सत्तेतनं बाहेर पडावं, पण त्यांच्या सोबत असलेल्या कोणत्याही आमदारला किंवा मंत्र्यांना असं वाटणार नाही की आपण सत्तेतनं बाहेर पडावं, कारण सगळ्यांना सत्ता हवी आहे. सत्तेतनं जेव्हा हे बाहेर पडतील तेव्हा पुन्हा शिंदे सेनेचे 2 भाग निश्चित होतील, याचीही जाणीव अनेकांना आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर यापुढचं राजकारण भाजप निश्चितपणे शिंदे सेना आणि राष्ट्रवादीचं खच्चीकरण करण्यात घालवणार, त्यांची ताकद कमी करणार, आपली ताकद वाढवणार. हे राजकारण आहे. राजकारणाचा हा मूळ हेतूच आहे की आपली ताकद वाढवणं,
विरोधकांना रोखणं आणि आपल्यासोबत असल्याची ताकद कमी करणं, त्याच पावलावर पाऊल ठेवून सध्या भाजपचं राजकारण सुरू आहे. पण हे राजकारण आता शिंदे सेना किती दिवस खपवून घेणार, राष्ट्रवादी किती दिवस खपवून घेणार, शिंदे सेना सत्तेतून बाहेर पडणार का? उत्तर निश्चित सध्या तरी नाही असाच आहे. पण त्याचे परिणाम काय होतील पाहूया आपण. अशाच आपल्याला राजकीय बातम्या हव्या असतील, विश्लेषण हवं असेल तर आत्ता सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.